नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2023-24 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. मित्रांनो, 2024 मधील तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये नियुक्त्यावरती 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या अध्यक्षपदी सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? तर योग्य उत्तर आहे सिद्धार्थ मोहंती. मित्रांनो, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी, ज्यालाच भारतीय आयुर्विमा महामंडळ ज्यालाच आपण LIC या नावाने ओळखतो, तर LICच्या अध्यक्षपदी सरकारने सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, त्यांच्याबद्दल हा पॉईंट लक्षात ठेवा की जून 2024पर्यंत सिद्धार्थ मोहंती यांचा कार्यकाळ असणार आहे आणि त्यानंतरनं ते 1 वर्षासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असतील. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO बाह्य लेखापरीक्षक, ज्यालाच एक्सटर्नल ऑडिटर असं देखील म्हटलं जातं, तर एक्सटर्नल ऑडिटर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHOच्या बाह्य लेखापरीक्षक म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची नेमणूक झालेली आहे. तर मित्रांनो, गिरीशचंद्र मुर्मूबद्दल हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. पहिला पॉईंट, 2019 पासून ते या पदावर कार्यरत आहेत आणि दुसरा पॉईंट, 2024 ते 2027 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. म्हणजे याच पदासाठी त्यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, 20 फेब्रुवारी 2023 पासून नीती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे BVR सुब्रमण्यम. तर मित्रांनो, BVR सुब्रमण्यम यांची नीती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा पॉईंट, नीती आयोगाबद्दल हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. सिंधुश्री खुल्लर, अमिताभ कांत आणि परमेश्वरन अय्यर यांच्यानंतर नीती आयोगाचे 4थे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर BVR सुब्रमण्यम हे 4थे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या म्हणजेच NCDRC अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती AP साही. तर न्यायमूर्ती AP साही यांची राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यांचा कार्यकाल 4 वर्षाचा असणार आहे. तर न्यायमूर्ती AP साही हे मद्रास आणि पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. हे देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच NCDRC म्हणजेच काय? तर नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन असा NCDRCचा फुल फॉर्म होतो. हा देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे रजनीश सेठ. तर मित्रांनो, रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोल इंडिया लिमिटेड म्हणजेच CIL च्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून 1 जुलै 2023 रोजी कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचं उत्तर आहे पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद. तर पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद यांनी
कोल इंडिया लिमिटेडचा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. सेवानिवृत्त झालेल्या प्रमोद अग्रवाल यांची ते जागा घेणार आहेत. म्हणजे प्रमोद अग्रवाल हे सेवानिवृत्त झाले की त्यांच्या ठिकाणी पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद यांची नियुक्ती होणार आहे. पुढचा प्रश्न, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच BBC च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर उत्तर आहे डॉक्टर समीर शहा. तर डॉक्टर समीर शहा यांची BBCच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 29 मे 2023 रोजी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाला शपथ दिली? त्याचं उत्तर आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव. तर मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 29 मे 2023 रोजी केंद्रीय दक्षता आयोग म्हणजेच CVC तर म्हणून कोणाला शपथ दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव. तर मित्रांनो लक्षात ठेवा की सुरेश एन पाटील यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर म्हणजेच ते सेवानिवृत्त झाल्यावर त्यांची जागा प्रवीण कुमार श्रीवास्तव हे घेणार आहेत. तर मित्रांनो CVC म्हणजे CVCचा फुल फॉर्म काय आहे? तर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाच्या उपप्रमुखपदी म्हणजेच डेप्युटी चीफ ऑफ द नाव्हल स्टाफ म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचं उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती. तर तरुण सोबती यांची भारतीय नौदलाच्या उपप्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI ज्याला आपण CBI या नावाने ओळखतो, तर CBIच्या संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचं उत्तर आहे प्रवीण सूद. तर मित्रांनो लक्षात ठेवा प्रवीण सूद यांची CBIचे संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर प्रवीण सूद हे कोण आहेत? तर ते कर्नाटकचे DGP आहेत. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBIच्या संचालकपदी 2 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो CBIचा फुल फॉर्म काय आहे? तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन हा CBIचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, जागतिक हवामान संघटना म्हणजेच WMO च्या पहिल्या महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? तर उत्तर आहे सेलेस्टे सावलो. तर सेलेस्टे सावलो यांची जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून नियुक्ती केली गेलेली आहे. तसेच मित्रांनो हा पॉईंट लक्षात ठेवा, सेलेस्टे सावलो ह्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या माजी संचालक होत्या आणि सध्या जागतिक हवामान संघटनेच्या त्या उपाध्यक्षसुद्धा होत्या. तर मित्रांनो हा पॉईंट देखील लक्षात ठेवा की पेटेरी तालास यांची ते जागा घेणार आहेत. म्हणजेच पेटेरी तालास यांनी हे सेवानिवृत्त झाल्यामुळे सेलेस्टे सावलो यांची जागतिक हवामान संघटनेच्या महासचिवपदी नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच NDB च्या प्रमुखपदी एकमताने कोणाची निवड करण्यात आली? त्याचं उत्तर आहे डिल्मा रौसेफ. तर मित्रांनो लक्षात ठेवा डिल्मा रौसेफ यांची NDBच्या प्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आलेली आहे. तर न्यू डेव्हलपमेंट बँकबद्दल हा पॉईंट लक्षात ठेवा की न्यू डेव्हलपमेंट बँकच्या एकूणात 3ऱ्या आणि पहिल्या महिला अध्यक्ष डिल्मा रौसेफ या ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणी शपथ घेतली? तर उत्तर आहे हिरालाल समरिया. तर मित्रांनो लक्षात ठेवा हिरालाल समरिया यांनी भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणजेच CIC म्हणून शपथ घेतलेली आहे. तर हिरालाल समरियाबद्दल हा पॉईंट लक्षात ठेवा.
तर हिरालाल समरिया हे देशातील पहिले दलित CIC हे ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे रवनीत कौर. तर रवनीत कौर यांची भारतीय स्पर्धा आयोग याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, भारतीय स्पर्धा आयोगच्या पूर्णकालीन महिला अध्यक्ष रवनीत कौर ह्या ठरलेल्या आहेत आणि रवनीत कौर यांची भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी 5 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षस्थानी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर उत्तर आहे जया वर्मा सिन्हा. तर मित्रांनो, जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षस्थानी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, हा पॉईंट लक्षात ठेवा. 118 वर्षाच्या इतिहासात जया वर्मा सिन्हा या रेल्वे बोर्डाच्या प्रमुख पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे अजय बंगा. तर अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी असणारे पहिले भारतीय अमेरिकन अजय बंगा हे ठरलेले आहेत. आणि तसेच मित्रांनो, डेव्हिड मालपास यांच्या जागी अजय बंगा यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न. देशाची गुप्तचर संस्था म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, ज्यालाच रॉ असं म्हटलं जातं, तर रॉच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे रवी सिन्हा. तर रवी सिन्हा यांची रॉ म्हणजेच देशाची गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंगच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, रॉचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ. पुढचा प्रश्न. बिमस्टेक या संघटनेच्या सरचिटणीसपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे इंद्रमणी पांडे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेक या संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा या पॉईंटमुळे ठरतो की बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी प्रथमच भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे? तर बेंगल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. तर हा बिमस्टेकचा फुल फॉर्म आहे. हा देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि बिमस्टेकमध्ये एकूण 7 देशांचा समावेश आहे. तर ते 7 देश कोणते कोणते आहेत? तर पहिला आहे भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. तर बिमस्टेकमध्ये या 7 देशांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सीमा रस्ते संघटनाचे 28वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. तर लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे 28वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो, लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन हे पदभार स्वीकारणार आहेत. पुढचा प्रश्न. 13 डिसेंबर 2023 रोजी पोलंडच्या पंतप्रधान पदाची शपथ कोणी घेतली आहे? तर उत्तर आहे डोनाल्ड टस्क. तर डोनाल्ड टस्क हे पोलंडचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत.
पुढचा प्रश्न, 5 डिसेंबर 2023 रोजी डॅश डॅश यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. तर उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. तर मित्रांनो, व्हाईस चीफ ऑफ द नाव्हल स्टाफ म्हणून व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांची नियुक्ती केली आहे. तर मित्रांनो, व्हाईस ॲडमिरल एस जे सिंग यांची जागा दिनेश के त्रिपाठी हे घेतील. पुढचा प्रश्न, भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेच्या महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उत्तर आहे कांचन देवी. तर मित्रांनो, ICFRE म्हणजेच भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषद याच्या महासंचालक म्हणून कांचन देवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा पॉईंट लक्षात ठेवा. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत ICFRE हे पद भूषविणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ह्या ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे. तर उत्तर आहे प्रवीण गेडाम. तर प्रवीण गेडाम हे महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून नेमले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन याच्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे. तर उत्तर आहे संजय कुमार जैन. तर मित्रांनो, संजय कुमार जैन यांची IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन याच्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, न्यूझीलंडचे 42वे पंतप्रधान म्हणून 27 नोव्हेंबर 2023 रोजी कोणी शपथ घेतली. तर उत्तर आहे क्रिस्टोफर लक्सन. तर क्रिस्टोफर लक्सन हे न्यूझीलंडचे 42वे पंतप्रधान बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, 9 ऑक्टोबर 2023 रोजी इंडिया सेमीकंडक्टर मिशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे. तर उत्तर आहे आकाश त्रिपाठी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत. तर उत्तर आहे डॉक्टर मिनीश शहा. तर डॉक्टर मिनीश शहा हे NDDB म्हणजेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे. तर उत्तर आहे सुरेश काकानी. तर सुरेश काकानी यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 1 नोव्हेंबर 2023 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. तर उत्तर आहे मनोरंजन मिश्रा. तर मनोरंजन मिश्रा यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI चे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. तर मित्रांनो, हे होते नियुक्तीबद्दल आपले अतिशय महत्त्वाचे परीक्षाभिमुख असे प्रश्न. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.